पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी जन्मस्थान आहे, त्या भागामध्ये पिंपळवंडी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये एका 9 वर्षाच्या निष्पाप मुलीवरती एका नराधमानं अत्याचार केले. त्या मुलीची हत्या केली. याच्यानंतर मग काही पुढारी समोर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. गावकरी समोर आले, त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर काही नेते मंडळी होते, त्यांनी मग संताप व्यक्त केलाय. त्यानंतर मीडियावाले आले, मीडियावाल्यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये मग काही युट्यूबर मंडळी वगैरे आहेत, त्यांनी मग ते व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे आणि अशा पद्धतीनं प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली, प्रत्येकानं चमकायला सुरुवात केली, प्रत्येकानं समोर यायला सुरुवात केली आहे आणि आता पुढच्या काही दिवस हेच प्रकरण सतत आपल्या समोर आणलं जाईल. हा विषय असा झाला, मग ही माहिती पुढे आली, मग असं झालं, मग तसं झालं, हे झालं, ते झालं. म्हणजे या मीडियावाल्यांना, या पुढाऱ्यांना, या क्रिएटरना, या सगळ्या लोकांना आता पुढच्या 8, 10, 15 दिवसाचं खाद्य मिळालेलं आहे. म्हणजे या सगळ्यांनी या घटनेचं भांडवल करायला सुरुवात केली. याच्या अगोदर नसरापूरचं भांडवल केलेलं होतं. याच्यानंतर आता पिंपळवंडी, त्याच्या अगोदरही अनेक अशा पिपली लाईव्ह घटना घडलेल्या आहेत की ज्या घटनांमध्ये त्या गोष्टी फक्त भांडवल केलं जातं, मूळ विषय काय आहे तो मात्र बाजूला राहतो. आणि याच्यामध्ये आता अगोदर नसरापूर झालं, आता पिंपळवंडी झालं, नंतर अजून कोणाच्या तरी घरामधलं, नाही तर कोणाच्या तरी शेजारच्या, अशा पद्धतीच्या घटना येणार, अशाच पद्धतीचं भांडवल केलं जाणार. असं किती दिवस चालायचं? हे चालणार किती दिवस? म्हणजे आता त्या नसरापूरवाल्या नराधमाला फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. आता तो वरच्या कोर्टात जाणार, त्याच्या वरच्या जाणार, मग ते सर्वोच्च न्यायालयात जाणार, त्याच्यानंतर मग अजून तो पुढं जाणार, नंतर मग राष्ट्रपतींच्या पर्यंत हे सगळं प्रकरण जाणार आणि त्याच्यानंतर त्याला शिक्षा होणार. तोपर्यंत त्यानं दुसरा जन्म घेतलेला असेल. म्हणजे फक्त शिक्षा झाली एवढं, म्हणजे फक्त शिक्षा सुनावली. पण त्याच्या नंतरची जी प्रक्रिया आहे, नंतरची जी प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर इतकी लाँग आहे, इतकी लेंदी आहे, की म्हणजे या ठिकाणी जर समजा एखाद्या निष्पाप व्यक्तीला जर मारायचं असेल ना, तर त्याला कुठलाही कायदा अडवा येत नाही. तिथं लगेच त्याच्यावरती ऑन द स्पॉट त्याला मारलं जातं. पण जो मारणारा आहे, त्याला जर मारायचं असेल, त्याला जर शिक्षा करायची असेल, तर मात्र एवढी सगळी मोठी प्रोसिजर पूर्ण करावी लागते. आणि त्यावेळेस मग वाटतं, की जर आमचा राजा आज असता तर, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यात जर आज असते, तर काय केलं असतं? राजांच्या काळामध्ये अशा घटना घडत नव्हत्या का? तर घडल्या होत्या. 2 घटना मी तुम्हाला सांगतोय. त्यातली एक घटना आहे 28 जानेवारी 1946 या दिवशीच्या एका पत्रामध्ये उल्लेख असणारी रांझ्याचा पाटील बाबाजी भिकाजी गुजर. तर या पाटलानं एका स्त्रीबरोबर ती बदअमल केलेला होता, चुकीचं वागलेला होता आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्याला पकडला आणि त्याचा चौरंगा केला होता. हातपाय तोडून त्याला भिकेला लावलं होतं, भीक मागायला लावली होती. आणि हा जो आहे ना, तो लोकांच्या समोर एक उदाहरण ठेवलं होतं, की हे माझं राज्य आहे. या राज्यामध्ये जर स्त्रियांवरती कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं आणि अन्याय अत्याचार करेल, तर त्याला ही शिक्षा होईल. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये असं करण्याची हिंमत सुद्धा कोणाची होत नव्हती. पण हे सगळं झाल्यानंतर 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, प्रचंड दहशत होती. 3 वर्ष झालं, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झाली आणि त्यानंतर 11 डिसेंबर 1652, तर या दिवशीच्या एका पत्रामध्ये उल्लेख आहे, मोसे खोऱ्यामध्ये एक कुलकर्ण्याचं काम करणारा व्यक्ती होता. त्याचं नाव आहे रंगो त्रिमल वाकडे. आता हा जो रंगो त्रिमल आहे, तर त्यानं एका ब्राह्मण स्त्री बरोबर ती बदअमल केलेला होता. तो चुकीचं वागलेला होता. आता ही बातमी आमच्या शिवरायांना कळते. शिवाजी महाराजांना कळल्यानंतर राजांनी लगेच आदेश दिला, की या नराधमाला पकडा. राजांचा आदेश आहे हे कळल्याबरोबर ती हा इतका घाबरला. खरं तर ह्याच्याकडे सगळा वशिला होता. सगळीकडे पैसा-बिसा भरपूर होता. कुलकर्ण्याचं काम करत होता आणि त्याच्यामुळे तो तो तर असा स्ट्रॉंग माणूस होता. पण शिवाजी महाराजांकडे वशिला चालत नाही. शिवाजी महाराजांकडे पैसा चालत नाही. शिवाजी महाराजांकडे होतो फक्त न्याय आणि न्याय. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस त्याला कळलं, की आता मला राजांचे मावळे पकडायला आलेले आहेत, हे कळल्यानंतर मात्र त्यानं विचार केला, म्हटला स्वराज्यात जर राहिलो तर मेलोच. आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांचा त्या काळातला शत्रू होता चंद्रराव मोरे, जावळीचा मोरे. जावळीचे मोरे शिवरायांचे शत्रू नव्हते. पण चंद्रराव मात्र शिवरायांचा शत्रू होता आणि तो शिवरायांचा शत्रू आहे म्हणून हा तो रंगो त्रिमल जो आहे तो प्राणी त्याच्याकडे गेला.
त्याच्याकडे गेला आणि त्याला सांगितलं, म्हटले की माझ्या पाठीमागं ते मावळे लागलेले आणि मला तुम्ही वाचवा. पण लक्षात घ्या, बातमी अशी येते की हा तिथं गेला. त्या चंद्रराव मोऱ्यांनी त्याला आश्रय दिला, तरी सुद्धा त्याला इतकी भीती बसली होती की कुठून ना कुठून तरी शिवाजी राजांचे मावळे येतील आणि मला ठार मारतील, ही त्याच्या डोक्यातली इतकी भीती बसलेली की त्या भीतीनं तो मेला. याला म्हणायचं कायद्याचं राज्य. आणि हे छत्रपतींचं राज्य होतं. आणि म्हणून वाटतं की आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर एकतर नसरापूरचीच घटना घडली नसते, आणि जर ती घडली तर त्यानंतर त्याला अशी शिक्षा झाली असती की ही परतची पिंपळवंडीची घटना जी आहे ना, ती घडली नसती. आणि कायद्याची भीती जर राहिली तरच अशा घटनांना आळा बसू शकतो. नाही तर आज नसरापूर झालं, पिंपळवंडी झालं, अजून आपल्या घरातलं कुणीतरी उद्या जाऊ शकतं, उद्या शेजारचं जाऊ शकतं, पाहुण्या रावळ्यातलं जाऊ शकतं. त्यांच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात. आणि कधी-कधी असं वाटतं की यार आपण किती, म्हणजे आपण फक्त बोलतोय, आपण लोकांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पण आपल्या हातामध्ये सत्ता नाही, आपल्या हातामध्ये कायदा नाही. कायदा बनवणाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. राजकीय नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे. संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि कठोर पावलं उचलली पाहिजेत. कारण तोपर्यंत अशा गोष्टींना आळा बसू शकत नाही. कारण कायद्याचं जर धाक असता ना, की बाबा आपण जर असं कृत्य केलं तर आपल्याला असे कुत्र्यासारखे हाल होतील, हे जर कळलं असतं ना, तर कोणाची कुणाच्या माय व्हॅली नाही, कोणाकडे अशी वाईट नजरेनं बघायची. पण त्या लेकराचे किती, आता मी ती गोष्ट खरं तर ती सांगत नाही, कारण ती आता तुम्हाला अनेक माध्यमातून, बातम्यांमधून किंवा YouTubeमधून तुम्हाला ती कळलेली असणार आहे. पण त्या 9 वर्षाची मुलगी, तिला कांजण्या झालेल्या आहेत आणि ती आजारी मुलगी आहे आणि त्या मुलीला या नराधमानं, आई-वडील घरात नसताना गोरगरिबाचं लेकरू येते आणि त्या बाळाला घेऊन गेलाय आणि त्याच्यावरती अत्याचार करून ठार मारले. आणि हा नराधम पुन्हा त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करतोय. गावकऱ्यांच्या बरोबर शोधतोय आणि सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर मग याचा सगळा भांडाफोड होतो आणि त्यानंतर पोलीस त्याला पकडतात. तरी सुद्धा म्हटला, मी मळ्याकडे गेलतो, मी इकडे गेलतो, मी तिकडे गेलतो. त्यावेळेसही पोलिसांनी मग सीसीटीव्ही पाहिले आणि मग याचा हा खरा नराधम हे समोर आलं. पण तोपर्यंत यांच्यामध्येच तो होता. म्हणजे विचार करा की आपण काहीतरी पाप केलंय, आपण म्हणजे साध्या काय एखादी छोटी गोष्ट जरी घडली ना तरी आपल्या मनाला लागत राहते. एखादी व्यक्ती जरी पडली ना, चालता चालता पडली तरी आपल्याला वाईट वाटतं की अरे ते किती त्याला लागलं असेल, किती त्रास झाला असेल. आणि इथं अक्षरशः एका निष्पाप मुलीवरती अत्याचार होतो, तिच्यावरती म्हणजे आणि तिला मारलं जातं आणि म्हणजे आपण किती किती म्हणजे ऐकताना किंवा बोलताना ही गोष्ट किती हे वाटते. तुम्ही विचार करा, ज्या नराधमानं हे केलं त्यांना मात्र पश्चाताप नाहीये. आणि अशा माणसांना आपण आता परत, आता त्याला काही दिवसात, पुढच्या 20-25 दिवसामध्ये, महिना 2 महिन्यामध्ये मग त्याला खालचं कोर्ट येते, फाशीची शिक्षा सुनावेल. त्याच्यानंतर मग ते वरच्या कोर्टात जाईल, मग वरच्या कोर्टात जाईल, मग त्याच्यावरच्या, मग ते असं करत, करत, करत तो म्हातारा होऊन मरून जाईल. असं व्हायला नको. हे अत्यंत तळमळीनं, अत्यंत म्हणजे मनापासून असं वाटतं, की अशा घटना घडूच नयेत आणि ज्यांनी घडवल्या त्यांना अशी शिक्षा करा, की उद्या कोणी असा विचारही मनात आणू नये. आता आम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून एवढीच अपेक्षा बाळगू शकतो. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषय असो, तोपर्यंत धन्यवाद.